बात ऐसी है, एक तो ये 3 लोगों को शपथ लेने को 15 दिन लगे। इतना भारी बहुमत आज उनके पास है, खुद बीजेपी के पास अपना बहुमत है, फिर जो शिंदे गुट है उसके पास अकड़ा है, अजित पवार के पास 200 से 225 से भी ज़्यादा विधायक उनके पास है, फिर भी 15 दिन तक वो सरकार नहीं बना पा रहे थे, शपथ नहीं ले रहे। और कल शपथ ग्रहण कार्यक्रम हुआ, उसमें सिर्फ 3 लोगों ने शपथ लिया, यानी अभी भी महाराष्ट्र से कि बड़े राज्यों को पूरी सरकार नहीं मिल रही है। उसका मतलब मैं ये निकालता हूँ, आज भी सब कुछ ठीक नहीं है। कल राज्य के जो उप मुख्यमंत्री है, जो शपथ लेने के लिए आखिरी समय पहुँचे, वहाँ बीजेपी ने तय कर लिया था अगर वो नई शपथ लेते तो उनके सिवाय शपथ ग्रहण 16 आगे चलाइए। फिर उनको लगा कि नहीं, ये भी मेरा पद जाएगा, तो शपथ लेने पहुँचे। लेकिन उससे महाराष्ट्र की जनता के मन में सवाल है, फिर इतना बहुमत आपको जो मिला है उसका फ़ायदा क्या है? आप सरकार नहीं बना पा रहे, आप कॅबिनेट नहीं बना पा रहे। संजय राऊतच्या म्हणण्याला काही कवडीची किंमत नाही किंवा अर्थही नाही। त्यांना असं वाटणं साहजिक आहे, त्यांना या माहितीमध्ये मिठाचा खडा टाकायचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु नेमकी स्ट्रॅटेजी काय करायची, कधी शपथ घ्यायची हे सगळं ठरलेलं होतं। आम्ही सर्व त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत, म्हणून आम्ही शिंदे साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी आमदारांनी जे काही त्यांना गळ घातली होती, त्यांना जी काही विनंती केली होती त्या विनंतीला सुद्धा त्यांनी मान दिला। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब 2 वेळेला शिंदे साहेबाला वर्षाला येऊन भेटले, त्यांचाही त्यांच्या शब्दाचा सन्मान राखला। म्हणून आमच्यामध्ये वाद असण्याचं काही कारण नाही, आम्हाला सोडून किंवा धरून हा शपथविधी होणार नव्हता, हे एकत्रित निर्णय घेऊनच हा शपथविधी पार पाडणार होता, एवढं मात्र निश्चित आहे। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।